टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उद्घाटन झालं इमारतीचं, अनेक रस्त्यांचं झालेलं आहे। आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चिपळी पूल आणि कोंडीची वाडी पुलाचं उद्घाटन आणि आपलं विभागीय कार्यालयाचं उद्घाटन आज इथं झालंय। माननीय खरं म्हणजे रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री असताना ही कामं मंजूर झाली होती आणि आमदार प्रशांत शेठ ठाकूर, विक्रांत पाटीलजी, आमदार महेशजी बालदी या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज खरं म्हणजे ही कामं झालीत। पुढं सुद्धा आता आपण नवीन कामं प्रस्तावित केलीत, ती सुद्धा आपण दुसरी जी आहेत प्रबळगडाचं आज एक काम प्रशांत शेठच्या माध्यमातून सुरू आहे 4-4.5 कोटीचं। बाकी जी पण कामं आहेत जी आपल्याला करायची आहेत, कारण शेवटी पनवेल रायगड जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे। रायगड तर छत्रपतींची राजधानी आहे, मराठ्यांची राजधानी राहिलेलं आहे, त्यामुळं याच्याबद्दल सगळ्यांचंच भावना या वेगळ्या आहेत। आणि त्याचबरोबर इथं आता जे नैना प्रोजेक्ट होतोय म्हणजे जे एअरपोर्टचे होतंय, त्यामुळं इथं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे दळणवळण, इथले नागरी सुविधा, इथलं सगळं बाकीचं सगळं म्हणजे सगळंच वाढणार आहे। त्यामुळे त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारे रस्ते, पूल वगैरे हे पण नीटनेटके असले पाहिजेत। उद्या वाहतुकीच्या अडचणी होऊ नयेत हे प्रयत्न आमचे नक्की राहतील। त्या पद्धतीनं आम्ही देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने नियोजन करू। सर, गणेशोत्सवाच्या आधी आपण आता अधिवेशनाच्या काळात बरेचसे प्रश्न पण आले होते, याच्यावर बरेचसे लक्षवेधी पण झाल्या आणि आमचा प्रयत्न हाच आहे की एकतर बरीचशी कामं आता पूर्णत्वाला गेलीत। काही ठिकाणी माणगाव, इंदापूर, थोडं संगमेश्वर वगैरे या ठिकाणी कामं ती मागं पडलीत, ती जरा व्हायला वेळ लागणार ही वस्तुस्थिती आहे। पण त्या ठिकाणी लोकांना मुंबईची आपली कोकणवासीय जे आहेत यांना गणेशोत्सवाला जायला रस्ते जे आहेत, सर्व्हिस रोड वगैरे हे नीटनेटके राहिले पाहिजेत। याची पाहणी परत एकदा मागं मी पूर्ण पाहणी केलीच होती, पण गणेशोत्सवाच्या आधी नक्की मी करणार आहे। आणि नॅशनल हायवे डिव्हिजन असेल, नॅशनल हायवेचं PWD डिव्हिजन असेल, या सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कात नेहमी मी आहे आपल्या मुंबई गोवा हायवेसाठी। माननीय गडकरी साहेबांचं एक हे आहे की आता त्यांच्या काय म्हणायचं खात्याच्या माध्यमातून सगळ्यात लांबलेला प्रकल्प मला वाटतं देशातला कुठला असलं तर तेच सांगतात की या हायवेचं काम होतं आणि आता हे अगदी अंतिम टप्प्यात आम्ही आणलंय। देवेंद्रजी फडणवीसांचं पण लक्ष आहे की हे पूर्ण करायचं आणि मी सांगू इच्छितो की डिसेंबरपर्यंत म्हणजे या डिसेंबरपर्यंत इंदापूर, माणगाव आणि संगमेश्वर हे 3 हे सोडले तर बाकी संपूर्ण अगदी चिपळूणचा ब्रिज सुद्धा जो मध्यंतरी तिथं अपघात झाला तो पडला, हा ब्रिज सुद्धा चिपळूणचा जो आहे तो डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, वाहतुकीला खुला होईल। दुसरं आपण परशुराम घाटात सुद्धा नवीन त्या घाटातनं एक वायाडक्ट ज्याला आपण म्हणू, त्या घाटामध्ये थोडं सारखं दरडी वगैरे पडतात, अपघात होतात, तर नवीन वायाडक्टचं आपण प्रस्ताव गडकरी साहेबांकडे आता दिलाय। त्याचं पण टेक्निकल जे आहे ते सगळं म्हणजे हे आहे ते सुरू झालेलं आहे, एस्टिमेशन वगैरे, आणि ते सुद्धा आमचं गडकरी साहेबांकडनं मंजुरी आणण्याचा प्रयत्न चालू आहे। कालच अधिवेशन संपलंय, तर थोडं आता मला गणपती आता जवळ आले तर लवकरात लवकर पाहणी मी कळेन, नक्की आपल्याला सुद्धा पत्रकारांना तो दौरा कळेल। उद्धव ठाकरे असे म्हटलं की ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी दिल्लीपासून सगळे नेते प्रयत्न करतायत। साहेब असं काही नाही हो का, शेवटी तुम्ही जर लोकांमध्ये असला आणि लोकांमध्ये तुम्ही राहिला तर कुणाचं काय असं संपत नाही। तुमची जर लोकांची नाळ जर राहिलेली नसली तर आपोआप राजकारणातनं माणूस बाजूला होत जातो, त्यात काय नाही। शेवटी तुम्ही जर समाजामध्ये, लोकांमध्ये किंवा राजकारण नुसतं येणं समाजकारण ज्याला आपण म्हणतो तसं हे ठेवलं तर असं काही कोण कोणाला बाहेर येऊन संपू शकत नाही। आता नुसतं जर लोकांचा वापर सत्ता मिळवण्यासाठी करायचा असं जर केलं तर एखाद्या वेळेला लोक फसतात, पण कायम लोक फसत नाहीत। जनता जी आहे कायम फसत नाही, तेवढी लक्षात आलं की लोकच बाजूला करतात। आता यावेळेला पण निकाल जे झाले, जे विधानसभेचे निकाल झाले, हे निकाल आता सगळ्यांनी बघितलेत। आता भारतीय जनता पार्टीला एवढं जे मोठं याच्यामध्ये जे म्हणजे आकडा मिळाला, हा काय दिल्लीवरनं कोणी काय आकडा लिहून पाठवला नाही, तो लोकांनी निवडून दिलं ना आम्हाला। आता मला सुद्धा मी आता माझी 5वी टर्म आहे, मी काय मंत्री झालो हा विषय सोडून द्या,
पण आज माझी 5वी टर्म आहे. मी काय असं माझ्या मतदारसंघात असं जात नाही की मी छत्रपतींचा आहे, मी काय तुमच्या लग्नाला येणार नाही, मी काय तुमच्या मुलाच्या बारशाला येणार नाही, मी नुसतं महाराज आहे म्हणून मला मतं द्या. उद्या माझ्याकडे जर माझी लोक आली किंवा साहेब आमचा रस्ता नाही, तर मी काय त्यांना असं म्हणत नाही की बाबा मी महाराज आहे रस्त्याचं मला सांगू नका. मी ती कामं करून देतो किंवा ती कामं करण्यासाठी पाठपुरावा करतो. हे लोकांनी बघितले म्हणून मला 5व्यांदा निवडून दिलं ना सर. लोकशाही आहे ही, काय मी काय लोकशाहीमध्ये राजेशाही होती तर असं आहे. त्यामुळे कोण कोणाला संपवत नाही. तुम्ही तुमच्या यानंच म्हणजे काय म्हणायचं गुन्हानंच संपत जाता असं आहे. सर आरक्षणाची ही जी सुनावणी घेऊ नका म्हणून लवकर. सर आता कोण काय बोलतंय ह्याला महत्व नाही. आमचा विश्वास कोणावर आहे? आमचे नेते देवेंद्रजी फडणवीसांवर आहे. आणि आम्हाला त्यांनी स्पष्ट सांगितले की कोर्टामध्ये कायदेशीर टिकणारं आरक्षण त्यांच्या माध्यमातनं भाजपच्या माध्यमातनं देवेंद्रजी देणार हे आम्हाला माहीत आहे. आमचा विश्वास त्यांच्यावर आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील एवढं मी मराठा समाजातल्या माझ्या बांधवांना सांगू शकतो. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही घेऊ शकत नाही तो एकनाथ शिंदेला टोला आहे? नाही, टोला असा कुणाचा नाही. त्यामुळे कुणाला म्हणजे टोला किंवा कोण दुसऱ्यांना आम्ही कमी लेखतोय असं नाही. म्हणजे माझं म्हणण्याचं हेच होतं की आज राज्याचे राज्य म्हणून नुसतं विभाग किंवा ह्याचं असं नाही, एक राज्य म्हणून जर महाराष्ट्रातलं नेतृत्व बघितलं तर ते देवेंद्रजींचं आहे ही वस्तुस्थिती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.